आपण पाहता पॉवर न्यूज. सर्वांना जय किसान. मी आज आहे गाडी पिंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी. गाडी पिंपळगावमध्ये एका रात्रीमध्ये म्हणा किंवा सकाळच्या प्रहरमध्ये म्हणा या ठिकाणी 12 फूट असं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य आणि दिव्य देखणं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. या गावातील मंडळींची बातचीत केली असताना गावातील मंडळींचं असं म्हणणं आलं किंवा या ठिकाणी ज्यांनी कुणी अज्ञात्यांनी हे स्मारक या ठिकाणी बसवलं आहे, अत्यंत गावाच्या प्रथमदर्शनी भागामध्ये बसवलेलं आहे. याची जिम्मेदारी गावातल्या कुठल्याही व्यक्तीने घेतली नाही किंवा बसवताना गावातील लोकांनी अज्ञात व्यक्तींना पाहिलेलं नाही. तर ज्यावेळेस गावातील ज्येष्ठ मंडळी किंवा तरुण मंडळी या ठिकाणी त्यानंतर या समोर साबदंडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होती, त्यावेळेस त्यांना प्रथमदर्शनी भागामध्ये भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक पाहायला मिळालं. त्यांनी दर्शन घेऊन पुढं अशी इच्छा व्यक्त केली किंवा ज्यांनी बसवलं आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि हा स्मारक याच ठिकाणी राहावा अशी सर्व गावकऱ्यांची या ठिकाणी आपल्याला भावना पाहायला मिळाली आहे. थोडंसं पुढे या, आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारकाचं एक थोडंसं दिग्न रूप या ठिकाणी दाखवू. या ठिकाणी गाडी पिंपळगाव हे तसं परळी तालुक्यातील एक वैचारिक विचाराचं गाव मानलं जातं. याच गावामध्ये सर्वच जाती धर्मातील लोक आहेत. जसं की छत्रपती महाराजांनी रयतेचे राज्य सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी केलं. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकही त्याच विचारातून पुढाकार घेऊन म्हणा किंवा त्याच विचाराच्या धाटणीतून म्हणा या ठिकाणी भव्य असं स्वरूप आपल्याला स्मारक या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी जवळपास 12 फूट उंचीची भव्य अशी मूर्ती, अश्वारूढ मूर्ती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे. आणि या स्मारकाला पाहून गावातील सर्वच थोर मंडळी, तरुण मंडळी किंवा ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी खूप उत्साही आणि आनंदित आहेत. सर्व गावाची अशी एक धारणा आहे किंवा हे झालेलं जे आहे स्मारक या ठिकाणी, हा स्मारक याच ठिकाणी कायम असा उभा राहावा म्हणून सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.